आणि आता आपण करतोय गव्हाचा खिचडा। त्याच्यासाठी लागणारे जे शिजवून घ्यायचं मिश्रण होतं ते आपण कुकर मध्ये घेतलंय। बरोबर। आता आपण ते काढून गार सुद्धा करून घेतलं। करेक्ट। आता हे आपण पॅन मध्ये घेऊया। बर, आता आपण ठेवलाय आपण पॅन। हो, त्याच्या आधी काही घालायची गरज नाही? गरज नाही, आपण इथे पण मिक्स करू शकतो। बर। आता याच्यामध्ये दूध, साखर, वेलची पूड हे सगळं टाकूया। बर। दूध साधारण एक 2 वाट्या आपण घातले, 2-2.5 वाट्या। बरोबर। साखर पण 1 वाटी, म्हणजे जेवढं आपण गव्हाचा तो लापसी रवा घेतला होता तेवढी साखर। वेलची पूड साधारण चवीसाठी अशी। आणि हे बदामाचे काप आणि काजू आपण नंतर टाकूया। नंतर घालू शकतो, ठीक। आता ह्याला मिक्स करून घ्यायचं। आणि आता हे मिक्स झाल्यावरती पण एक 5-10 मिनिटं मंद आचेवर याला उकळी येऊ द्यायची। आणि हे दूध ऍक्च्युअली ह्याच्यामध्ये नंतर ऍब्सॉर्ब होत जातं। बरोबर। मग ते सगळं एकजीव होईल आणि छान त्याला एक घट्टपणा येईल। बरोबर। याच्यासाठी आपल्याला आता आणि मग हे थोडंसं असं एकजीव झालं की मग आपण काजू आणि बदामाचे काप त्याच्यामध्ये ऍड करू शकतो। बरोबर। आता याला उकळीपर्यंत मला सांगा, तुम्ही मग अशी म्हणालात की तुम्ही पद्यात आणि गद्यात लिहिण्याचा प्रयत्न करता। रिसेंटली तुम्ही काय लिहिलंय, काही आहे लक्षात? एक कवितेचं एक छोटंसं, म्हणजे आहे मोठी कविता पण त्याचं एक 4 ओळी सांगते, प्लीज ऐकवा। आई तुझ्या उंबऱ्यातलं फुल मी होईन ग, आई तुझ्या उंबऱ्यातलं फुल मी होईन ग, घराबरोबर आसमंतातही सुगंध पसरवीन ग, आई कधी पुष्पगुच्छातलं फुल मी होईन ग, स्वतःला बद्ध करूनही इतरांच्या आनंदात बेहोश होऊन दाखवीन ग, आई तुझ्या उंबऱ्यातलं फुल मी होईन ग। वा, खूप छान। तुम्ही खरंच मला कौतुक वाटते की तुम्ही मराठी भाषा घरी बोली भाषा नसतानाही त्याच्यावरती तुमची एवढी कमांड आहे, त्यात विचार करून तुम्ही असं वेगवेगळं लिहिण्याचा प्रयत्न करता। ॲप्रिशिएबल। थँक्यू। आता याला उकळी यायला सुरुवात झालेली आहे। हो, आपण याला झाकण ठेवून एक 5-10 मिनिटं याला मंद आचेवर शिजू द्यायचं, म्हणजे ते दूध एकजीव होतं त्याच्यामध्ये। ठीक आहे, झाकण ठेवूयात, एक 5-10 मिनिटं वाट पाहूयात आणि मग पुढच्या कृतीकडे वळूयात। 5 मिनिटं आपण वाट पाहिलेली आहे, त्याला उकळी आलेली दिसतीये। बरोबर। आणि आता आय होप ते एकजीव झालं असेल, बघूया। करेक्ट। हो, झालं। वा वा। आता आपण काजू बदामाचे काप टाकू शकतो याच्यामध्ये। वा वा वा, टाकू शकतोच, टाकायचेच। एवढे सगळे घालूयात का? हो, घालूया। कसं हेल्दी छान। आणि काजूचे काप। करेक्ट। वा वा, मनुका पण घालू शकतो आपण। हो हो। वा, अजून छान उकळी आला की ते छान असं एकजीव होईल, आळून येईल आणि तयार होईल गव्हाचा खिचडा। बरोबर बरोबर। फॅन्टास्टिक। ही हेल्दी रेसिपी तुम्हाला करायची आणि खायची असेल तर पटकन लिहून घ्या साहित्य आणि कृती। गव्हाचा खिचडा बनवण्यासाठी लागणारे साहित्य: दूध, लापशीचा रवा, मूग डाळ आणि तांदूळ, साखर, तूप, खोबऱ्याचा कीस, काजू बदामाचे काप, खसखस आणि वेलची पावडर। कृती: प्रथम फ्राईंग पॅन मध्ये तूप गरम करून त्यामध्ये लापशी रवा, मूग डाळ आणि तांदूळ घालून सर्व एकत्र भाजून घ्यावं। नंतर त्यामध्ये खोबऱ्याचा कीस आणि खसखस घालून पुन्हा एकत्र परतून घ्यावं। कुकर मध्ये भाजलेलं मिश्रण आणि पाणी घालून मिश्रण शिजवून घ्यावं। फ्राईंग पॅन मध्ये शिजवलेलं मिश्रण, दूध, 1 वाटी साखर आणि वेलची पूड घालून सर्व एकत्र करून मिश्रण पुन्हा शिजवून घ्यावं। शिजलेल्या मिश्रणावरती काजू बदामाने सजावट करून डिश सर्व्ह करावी। सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं। बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं। एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा। तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं। हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला। तो आनंद महत्त्वाचा। हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया। आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी। अभिनंदन। आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी। अभिनंदन। काय गो? हा, काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली। हो, पण तिची आईच काय बोलली?
तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई मी चांगलं सुनावून आली आहे. हं. त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय ती का? मला माहिती. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.